मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल। युट्यूब वरती एवढे व्हिडिओ शौर्यवाडा ह्या हॉटेलच्या व्हायरल होतात, पण अक्षरशः त्या व्हिडिओ जसं दाखवतात तसं तुम्हाला तिथं क्वालिटी आणि क्वांटिटी भेटते का? मंडळी, ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल त्या हॉटेलची सरासर माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे। मंडळी, तुम्ही बघतायच, मराठी माणसाला कधीही पुढं जायचं म्हटलं तरी आपलाच माणूस आपलं पाय खेचतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। कारण तुम्ही विचार करा, आता शौर्यवाडा त्या मालकाने कमीत कमी 11 ब्रँच उभ्या केलेल्या आहेत, पण त्या 11 ब्रँच कडे एवढं लक्ष देण्यात त्यांना सुद्धा वेळ नसतो, असं म्हटलं तर काय चुकीचं नाही। मंडळी, लोणावळ्यामध्ये त्यांची एक ब्रँच आहे, त्या ब्रँच मध्ये त्या हॉटेलमध्ये तुम्ही जर गेला तर ज्या टायमिंगला तुम्हाला स्वतः मालक व्हिडिओच्या मार्फत दाखवतात की आमची क्वालिटी अशी आहे, आमची क्वांटिटी अशी आहे, पण ही मालकाच्या माघारी तुम्हाला भेटती का? आणि महत्वाचं म्हणजे सर्व्हिस। मंडळी, 2-2 तास माणसांना तिथं वाट बघायला लागते ऑर्डरची, असं देखील निदर्शनात आलेलं आहे। आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्ही बघा, एवढा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट असतात, पण त्या कमेंटला कधीही रिप्लाय दिलेला नाही त्यांनी सुद्धा अजून। पण आपल्या माणसाला जर पुढे जायचं म्हटलं तर आपला माणूस पाय कसं खेचतो हे देखील सगळ्यात मोठी गोष्ट आहे बघा। कारण विषय काय बघा, कुठल्याही ब्रँचला तुम्ही गेला तर मालकाला समोर उभा असलं की कोणताही कामगार काम बरोबरच करणार, आणि क्वालिटीचा विषय राहिला तर क्वालिटी उत्तम देतात। फक्त विषय काय होतोय, मालकाच्या माघारी क्वालिटी सुद्धा ढासळते। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर माणसाला तिथं सर्व्हिस चांगली भेटत नाही, माणसाचा हात अक्षरशः सुकून जातात, तरी सुद्धा माणसाला तिथं तुम्ही म्हटलं तर तुमची ऑर्डर राहिलेली तुम्हाला भेटत नाही। म्हणजे काय, तुम्हाला आता समजा तुम्ही थाळी मागवली, तुम्ही ती थाळी खाल्ली आणि तुम्ही जेवण करत असताना जर तुम्हाला अजून काय घ्यायचं म्हटलं, राईस असो किंवा अजून चपाती असो किंवा भाकरी असो, ती भाकरी एक घ्यायला सुद्धा तुम्हाला अर्धा तास वाट बघावी लागते। मग मंडळी, युट्यूबवर एवढं दाखवतात गरम गरम आम्ही एवढं गिरायकांच्या पुढे देतो, गिरायकांना सर्व्हिस देतो, अशी सर्व्हिस का तुम्ही देत नाही? माणसाला युट्यूब वरती तुम्ही रील्स बनवता, त्या रील्स मध्ये दाखवायला वेगळं आणि अक्षरशः म्हणलं तर सत्य घटना वेगळी या हॉटेलची। मंडळी, मी म्हणत नाही की हे हॉटेल चांगलं नाही, क्वालिटी उत्तम आहे, फक्त विषय काय, त्यांनी त्यांच्या सर्व्हिसवर ध्यान दिलं पाहिजे। मालकाने नुसत्या ब्रँचवर ब्रँच उघडून कुठेही चालत नाही। तुम्ही आता बघताय हॉटेल भाग्यश्रीचं काय झालं, नुसत्या ब्रँचवर ब्रँच उघडत गेले पण त्यांची क्वालिटी एवढी ढासळली, अक्षरशः पब्लिक जाणंच बंद केलं। पण आता ट्रेंडिंगला चाललंय हॉटेल शौर्यवाडा। ह्या हॉटेलमध्ये जर म्हटलं तर लांब लांबून माणसं येतात, पुण्यातली ब्रँच असली तरी मुंबईतून सुद्धा माणसं येतात। आपण एवढ्या लांबून इथं आलोय आणि जेवणाची क्वालिटी उत्तम भेटली पण सर्व्हिसच उत्तम भेटली नाही, मग त्यात अर्थच नाही ना। तुम्ही विचार करा, जेवण एकदम उत्तम तुम्हाला भेटतंय, पण ते जेवण तुमच्यापर्यंत यायला आधी तर 1 ते 1.5 तास लागतोय, त्याच्यानंतर तुम्हाला जर त्यात काय अजून मागवायचं म्हटलं, कसं होतं, माणूस सगळ्यात पहिल्यांदा जेवायला बसलं की एकदमच सगळं मागवत नाही ना। माणसाला जर एखादी भाकरी लागली तर ती भाकरी याला अर्धा तास वाट बघायची, मग जी ताटात तुम्ही गरम गरम दिले ते तर पूर्ण गार होऊन जातं, थंड होतं, आणि ती भाकरीची वाट बघत तर माणसाचा हात पूर्ण सुकून जातात। इथपर्यंत तुमची सर्व्हिस आहे, ती सर्व्हिस मध्ये तुम्ही बदल करा, तुमचं हॉटेल आणि तुमचा हा व्यवसाय खरंच अतिउत्तम चालणार आहे। पण तुम्ही सगळ्यात पहिली जर गोष्ट म्हटलं तर लोक तुमच्यापर्यंत आकर्षित का झालेत की तुमची सर्व्हिस चांगली आणि क्वालिटी चांगली। तुम्ही क्वालिटी कितीही चांगली दिली तरी माणसाला महत्वाची सर्व्हिस असते बघा। आपले एक सबस्क्रायबर आहेत, ते आता पाठीमागं शौर्यवाडा हॉटेल मध्ये लोणावळ्याच्या ब्रँचला गेले होते जेवण करण्यासाठी। त्यांना एवढा घाण तिथं अनुभव आला की त्यांनी तेव्हा मला स्वतः कॉल करून सांगितलं की मला असा असा तिथं अनुभव आलाय, दादा तुम्ही ह्या विषयावर एक व्हिडिओ बनवा। मी अशीच व्हिडिओ बनवली असती तर मला त्यातलं काहीतरी नॉलेज पाहिजे, त्यामुळे मी स्वतः व्हिजिट केलं हॉटेलला आणि स्वतः बघितली, क्वालिटी बघितली, टेस्ट सर्व उत्तम आहे, फक्त एकच विषय आहे की तुमची सर्व्हिस चांगली नाही। त्यामुळे तुम्ही तिथं कोणीही मॅनेजर असाल, आता मी एका तुम्हाला सांगत नाही ब्रँच, तुमच्या अशा भरपूर ब्रँच आहेत, पण तुम्ही जसं रील्स मध्ये दाखवताय त्या पद्धतीनं तुम्ही तुमची ब्रँच खरंच हॉटेल त्या पद्धतीनं चालवा दादा। आणि कारण
नाव कमवाय वेळ लागतो, गमवाय वेळ लागत नाही, हा सगळ्यात मोठा विषय आहे बघा. कारण तुमच्या हॉटेलमध्ये क्वालिटी चांगली आणि कधी कधी तुमची क्वालिटी सुद्धा ढासळत चाललेली आहे. कारण माणसांना गिरवी म्हटलं तर त्यात गिरवीच आली पाहिजे. तुम्ही त्या गिरवीमध्ये एकदम भळ पाणी असल्यागत जर गिरवी आली तर त्या माणसाला जेवण करताना कसं करायचं? तुम्ही फक्त नॉनव्हेज वर पण फोकस करताय, शाकाहारी सुद्धा तुम्ही ब्रँच खोलताय, शाखा खोलताय, त्या शाखेत पण तुम्ही लक्ष देत नाही. आणि ही गोष्ट आता युट्यूब वरती एवढी ट्रेंडिंग चाललेली आहे. ह्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती घेतली आणि नंतर व्हिडिओ बनवली. तुमची क्वालिटी चांगली आहे, फक्त विषय काय तुमची सर्व्हिस चांगली नाही, त्यामुळे लोक तुमच्यापासून तुटत चाललेले आहेत. मंडळी, तुम्हाला जर ह्या हॉटेल विषयी काय अनुभव आला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.